उपस्थित सर्व हितचिंतक आणि माझे पक्षमित्र आणि मैत्रिणी, हा जो विषय आहे मला 20 मिनिटं दिले, मी प्रयत्न करेन 20 मिनिटात संपवण्याचा. तर हा जो विषय आहे शास्त्रीयदृष्ट्या खूप कमी लोकांना माहिती असेल की पहिल्यांदा ऐकलं असेल की व्हॉट इज ब्रीडिंग बायोलॉजी. पक्षी आपण सगळेजण बघतो, पण शास्त्रीयदृष्ट्या ते पिलांना कसे जन्माला घालतात किंवा पिल्लांचं संगोपन करण्याआधी जी प्रोसेस आहे की मातीला पटवणे करायसाठी घरट्यात तिला कसं आणायचं, त्यानंतर मग शेवटी ते कसे शिकतील, त्यांची काळजी कशी घ्यायची, पॅरेंटल केअर, या सगळ्या बाबी या प्रदर्शनात मी या कव्हर केल्या आहेत. तर आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट सर्वांना माहिती आहे डावीकडे डॉक्टर A.O. ह्यूम्स यांचा फोटो आहे आणि उजवीकडे आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर सालीम अली. या दोघांनी पक्षी चळवळ ही भारतामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट, बेसिक जाण्यापूर्वी आपण एक लेमॅन म्हणून जेव्हा पक्षी निरीक्षणाकडे बघतो की एक बॅकग्राऊंड आपलं दुसरं आहे, काही झुलॉजी किंवा लाईफ सायन्सचं बॅकग्राऊंड नाही आहे, पण पक्ष्यांचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत, तर हे ते फीचर्स आहेत की पक्ष्यांना पंख असतात, त्यानंतर बीक म्हणजे चोच, दात नसतात पक्ष्यांना, विंग्स उडण्याकरिता, लाईट वेट स्केलेटन म्हणजे हॉलो बोन्स, आपले बोन्स जे असतात ते मोस्टली फिल्ड विथ बोन मॅरो असतात, पण पक्ष्यांचे हे हॉलो असतात. ते लेग एक करतात आणि वेल डेव्हलप सेन्सेस, त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स डोळ्यात आहेत ज्याच्यामुळे अर्थ मॅग्नेटिक त्यांना सेन्सेस कळतात, कुठे जायचं, मायग्रेशन कसं करायचं त्यांना कळतं. नेक्स्ट, आता संपूर्ण भारतामध्ये बघितलं तर 11,000 प्लस हा डेटा तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आणि इंडिया आणि सबकॉन्टिनेंटचा विचार केला तर जवळपास 13,050 पक्षी आपल्याकडे आहेत. इंडियाचा जर विचार केला फक्त तर 1,305 प्रजाती आपल्याकडे आहेत. नेक्स्ट, आता व्हॉट इज बाय ब्रीडिंग बायोलॉजी, तर ब्रीडिंग सिजनॅलिटी चूज करणे म्हणजे कोणत्या सीझनमध्ये पिलांना अंडी घालू आपण ते पक्षी ठरवतात. त्यानंतर कोर्टशिप डिस्प्ले म्हणजे मातीला मिलनासाठी तयार करणे, त्याला कोर्टशिप म्हणतो. मेटिंग सिस्टीम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या, राजू सरांचं एक सुंदर पुस्तक आहे सुगरणीचं जे आहे बहुपत्नी यावर, तर ते सगळ्या मेटिंग सिस्टीमचा तो भाग आहे. त्यानंतर नेस्टिंग, आपण बघतो की फ्लाय कॅचरचं जे घरटं असतं ते सुंदर असं वाटीसारखं असतं आणि सुगरणीचं जो आपलं पेंडंट असतं ते लटकणारं तसं असतं. हे वेगवेगळे जे घरट्याचे जे प्रकार आहेत ते त्यात येतील. आणि शेवटी पॅरेंटल केअर म्हणजे पॅरेंट्सवर अवलंबून राहणारे आणि स्वतःच्या पायावर अगदी अंड्यामधून निघून चालणारे म्हणजे टिटव्यांचं आणि बाकी पक्ष्यांचं उदाहरण, हे सगळं आपण याच्यात बघणार आहोत. नेक्स्ट, ब्रीडिंग सिजनॅलिटीमध्ये आपण बघू शकतो की मोस्टली फॅसिनेटिंग बर्ड्स आणि मोस्टली ऑलमोस्ट जेवढेही स्पीशीज आहेत ऑलमोस्ट हे सगळे मार्च टू जूनमध्ये ब्रीड करतात. काही पक्षी वर्षभर सुद्धा करतात, पण मोस्टली हा जास्तीत जास्ती सरासरी जो हे आहे तो मार्च टू बेकार आहे इथली. त्यानंतर कमीत कमी 2 ह्युमन सेटलमेंट किंवा शहरीकरणामुळे वेगवेगळे पक्ष्यांच्या सवयीमध्ये सुद्धा फरक पडला आहे. काही जे फक्त विंटरमध्ये करायचे थोडे लेट करतात आहे, हा सगळा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आलेले आहेत आपल्या एन्क्रोचमेंटमुळे किंवा मानवीय हस्तक्षेपामुळे. नेक्स्ट, आता कोर्टशिप डिस्प्ले, आता मादीला इम्प्रेस करण्यासाठी काय काय करावं लागतं मेलला ते आपण बघणार आहोत. तुम्ही त्यात बघू शकता हा बी इटर आहे, हा चेस्टनट हेडेड बी इटर आहे. हा काय करतोय, हा तिला गिफ्ट देतोय. दिस इज गिफ्ट गिव्हिंग म्हणजे तिला आवडणारं जे खायचं असेल, काही किडा असेल किंवा काही मॉथ असेल, फुलपाखरू असेल, तर तो पकडून तिला देतोय. त्यानंतर खाली पिट्टा कॉल करतो आहे, तो गाणं गातो, गाणं म्हणतो कॉलच करतो आणि फिमेलला अट्रॅक्ट करतो. त्यानंतर हे तुम्ही बघताय की याला ट्रेन रॅटलिंग म्हणतो आपण, पूर्ण पिसारा फुलवणे, आणि समोर ती फिमेल आहे तो फिमेलला इम्प्रेस करतोय. नेक्स्ट,
आता आपण याचं एक सुंदर हे बघू. हा टेमिंग स्ट्रॅगोपान आहे. हा मिळतो आपल्याकडे नॉर्थ ईस्ट इंडियात. हा काय करतो बघा, त्याचं जे पाऊच आहे गळ्याखालचं तो कसा करतो, प्ले करा. किती सुंदर तो त्या फिमेलला इम्प्रेस करतोय. त्यानंतर सारा स्टेप तो पण प्ले करा. दोघेही सोबत नाचतात. नेक्स्ट हा बघा, हा ऑस्ट्रेलियन बर्ड आहे, विक्टोरियाज रायफल बर्ड. हा काय करतो बघा, रायफल बस्ट फायर जशी करते तसा आवाज काढतो हा. आवाज येतोय, थोडा आवाज वाढवा. आणि ती फिमेल आहे. ओके, नेक्स्ट. तर लेसर फ्लोरिकन आपण काल कौस्तुभ पांढरी पांडे आणि सुजित सरांचं ऐकलं. त्यामध्ये याला किती मेहनत घ्यावी लागते एका मादीला पटविण्यासाठी बघा. हा दिवसातल्या जवळपास 350-400 उड्या मारतो. आणि आजूबाजूच्या जेवढ्याही माद्या आहेत त्याला मग त्यातली एक येईल आणि सोबत हा मेट करतो. नेक्स्ट. आता हा झाला इम्प्रेस करण्याचा भाग. पुढची स्टेप येते मेटिंग. ठीक आहे, मिलनाचा काळ. यामध्ये मोनोगॅमी, पॉलिगॅमी, पॉलिगायनी, पॉलिअँड्री आणि प्रिसमिस्क्युटी. याच्यामध्ये प्रिसमिस्क्युटी म्हणजे एक स्पेसिफिक कोणाच पेअरिंग मध्ये कमिटमेंट नसतं, कोणी कोणासोबतही मेट करेल. यामध्ये मोस्टली जर फेरल पिजन्स बघितले आपण, आधी असं झालंय की ते सिरियल मोनोगॅमस या कॅटेगरीमध्ये यायचे, पण ते आजकाल प्रोमिस्क्युटी करतात. स्पेसिफिक कोणाला कमिटमेंट नसते त्यांच्या याच्यामध्ये, सगळ्यांसोबत मेट करतात. नेक्स्ट, मोनोगॅमी. मोनोगॅमी म्हणजे खूप जास्ती नाही पण एक पर्टिक्युलर ब्रीडिंग सीझन पर्यंत एकाच फिमेल सोबत मेट करणे किंवा फिमेल त्या याच्यासोबत मेट करते, म्हणजे ती सोबत राहतात. त्यामध्ये एक्झाम्पल आहे हा फॅन्टेल, ब्लॅक ड्रोंगो, ओरिओल, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आणि पिट्टा. नेक्स्ट, सिरियल मोनोगॅम म्हणजे बऱ्यापैकी एक ब्रीडिंग सीझन झाला, दुसरा. त्याचे हे एक्झाम्पल्स स्कारलेट मिनिविटा हा, बाकी टेलर बर्ड, कॅटलिग्रेट. नेक्स्ट, लाईफ टाईम मोनोगॅम. आयुष्यभर आपण ऐकलं की गोंदियाला ज्यांचं लग्न होतं त्यांना याचं दर्शन घडवितात का, की आयुष्यभर एकच जोडीदारासोबत राहावं म्हणून. हे त्याचं एक्झाम्पल आहे, लाईफ टाईम. यामध्ये मोस्टली रॅप्टर्स येतात, नंतर सारस आहे. पण त्यामध्ये हे सगळं डिपेंड आहे पॉप्युलेशनवर. ज्या ठिकाणी पॉप्युलेशन, चंद्रपूरचं उदाहरण घ्या, चंद्रपूरमध्ये पॉप्युलेशन नव्हती म्हणून तो शेवटचा जो एक मेल राहिला तो तसाच गेला. पण गोंदियामध्ये पॉप्युलेशन एवढी असल्यामुळे जर एक मादी किंवा नर जर मेला तर तो नर किंवा ती मादी दुसऱ्या नरासोबत किंवा मादीसोबत फिमेल करू शकते. सो इट्स डिपेंड अपॉन पॉप्युलेशन. नेक्स्ट, पॉलिगॅमी म्हणजे एक नर अनेक माद्यांसोबत मेट करेल. त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे मोर. मोर पिसारा फुलवून सगळ्या समोर माद्या आहेत, एक त्यातला मेल आहे हा, पण या दोन माद्या त्यांना हा इम्प्रेस करतोय. नेक्स्ट, आता पॉलिगायनी, त्याच्या नावाचाच अर्थ आहे
पॉलीगायनी म्हणजे एक मेल मेट करेल खूप वेगवेगळ्या फिमेल सोबत. त्याचं एक्झाम्पल आपण आताच बघितलं मोर, नंतर हा तन्मोर, मार्डो, सुगरण आणि हा रेड जंगल फॉल. ओके, नेक्स्ट पॉलीअँड्री म्हणजे एक मादा अनेक नरांसोबत मेट करेल. त्याचं एक्झाम्पल जकाना, दोन्ही पण जकानाज आहेत. हा रेडशांक आहे, आपली स्पॅरो आहे आणि रेडनेक फॅलरो. ॲक्च्युली यात स्पॅरो आणि हे मोनोगॅमस होते आधी, पण हे आता काही रेकॉर्ड्स त्यांचे आहेत पॉलीगायनीचे, पॉलीअँड्रीचे. सॉरी. नेक्स्ट आता नेस्टिंग. हे झाल्यानंतर अंडी घालतात पक्षी. अंडी घालण्यासाठी जे घरटं आहे त्यामध्ये कप नेस्ट म्हणजे जे आपण बोललो फ्लाय कॅचरचं जे घरटं असतं त्याचा कप असतो छोटासा. नेक्स्ट बरो नेस्ट, त्याच्यामध्ये किंगफिशर किंवा बीटर्सचं आपण घरटं बघतो. पेंडंट, कॅव्हिटी, कम्युनिटी, माउंट, प्लॅटफॉर्म नेस्ट आणि स्क्रिप्ट नेस्ट. नेक्स्ट यामध्ये कप नेस्टमध्ये ब्लॅक नेप मोनार्क बघू शकता तुम्ही. हा ओरिएंटल व्हाईट आहे आणि पॅराडाईज फ्लाय कॅचर. फार सुंदर घरटं राहतं. नेक्स्ट बरोईंगमध्ये बीटर्स, त्यानंतर किंगफिशर्स. नेक्स्ट पेंडंटमध्ये आपल्या घरी सुद्धा सनबर्ड असं करतो घरटं, बाया बिवर. नेक्स्ट कॅव्हिटी, वाळलेले झाडं असतील किंवा झाडाला क्रिवायसेस असतील त्या क्रिवायसेसमध्ये सगळे घरटं करतात. नेक्स्ट कम्युनिटी. नेक्स्ट काही पक्ष्यांना कम्युनिटीने राहायला आवडतं, त्यांना असं एकटं राहायला नको, तर ते सगळे सोशेबल विवर आहे किंवा डस्की क्रॅक मार्टिन्स आहेत, स्वॅलोज आहेत, ते सगळे. नेक्स्ट माउंड, एक सारसं बघू शकतो, एक प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर घरटं करतात, थोडंसं इलेव्हेटेड. आणि हा आहे मालिफो, हा सुद्धा तसंच घरटं करतो. नेक्स्ट आता काही लोकांना स्काय स्क्रॅपर पाहिजे, अगदी मोठी बिल्डिंग लागते त्यांना, अगदी वरतून सगळीकडे वॉच ठेवायला. हे त्याचं एक्झाम्पल स्टॉर्क्स, अगदी उंच झाडावर आणि तिथून सगळीकडे लक्ष ठेवतात. इगल्स, वल्चर्स. नेक्स्ट स्क्रेप नेस्ट, अगदी काही याच्यामध्ये पक्षी मेहनत करत नाही, दगडामध्ये देऊन देतात अंडा. आता यात काय होत आहे, हा बेली सोकिंग करतोय. याचं जर आपण ब्रीडिंग ग्राउंड बघितलं, हा सेमी अरिड झोनमध्ये ब्रीडिंग करतो आणि त्यामुळे तिथलं टेम्परेचर एवढं हाय असतं की एक जे टेम्परेचर लागतं अंड्याला त्याच्यावरती चाललं जातं आणि तो एम्ब्रिओ खराब होऊ शकतो. त्यामुळे त्यावेळेस हा बेली सोक करून टेम्परेचर मेंटेन करतो. नेक्स्ट परदेश सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात.